महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे। राज्य सरकारने 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल पूर्णतः माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। पुण्यात महाऊर्जा या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे। महागाईच्या काळात हा निर्णय सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि गरीब ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। ही योजना लवकरच महावितरणमार्फत अंमलात आणली जाणार असून त्यासाठीची नियमावली लवकरच प्रसिद्ध केली जाईल। विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंब आणि शहरी झोपडपट्ट्यातील रहिवासी यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। दरमहा वीज बिलात होणारी शेकडो रुपयांची बचत ही घरगुती अर्थसंकल्पात मोठा हातभार लावणार आहे। शिवाय ऊर्जेचा न्याय आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळेल। 300 युनिट मर्यादित राहण्यासाठी लोक ऊर्जा बचतीच्या विविध उपाययोजना स्वीकारतील असं सरकारचं मत आहे। या निर्णयाचे राजकीय परिणाम लक्षणीय ठरू शकतात। आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाकडे मतदारसंघात सकारात्मक दृष्टीने पाहिलं जाऊ शकतं आणि यामुळे सामाजिक तसेच राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हानंसुद्धा असणार आहेत। महावितरणाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर ताण येऊ शकतो। शिवाय ही योजना राबवण्यासाठी सरकारवर मोठ्या प्रमाणावर अनुदानाचा भार येणार आहे। ग्राहकांकडून फसवणुकीचा धोका लक्षात घेता काटेकोर मॉनिटरिंगही गरजेचं ठरणार आहे। बदलापूरसारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या उपनगरामध्ये मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचं प्रमाण मोठं आहे। येथे मोठ्या प्रमाणावर अशा ग्राहकांचा वावर आहे जे 300 युनिटच्या आत वीज वापरतात। त्यामुळे या शहरातील नागरिकांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ होणार आहे। त्यांच्या मासिक घरगुती खर्चात थोडी मोकळीक मिळून त्यांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होईल। एकंदरीत पाहता 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचे वीज बिल शून्य करणे हा निर्णय सामाजिक दृष्टिकोनातून उपयुक्त, आर्थिकदृष्ट्या धाडसी, राजकीयदृष्ट्या दूरदृष्टी आहे। मात्र अंमलबजावणीसाठी सरकारने पारदर्शक आणि शिस्तबद्ध नियोजन करणं गरजेचं आहे। या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो। फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शन, नियंत्रण आणि जनतेचा विश्वास जपण्याची।